सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचं निधन। वाह उस्ताद वाह असे म्हणत तबल्यावर लिलया पडणारी थाप शांत। सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे। वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या मागे पत्नी आणि 2 मुली असं कुटुंब आहे। झाकीर हुसैन यांना सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर उपचार सुरू होते, तसंच त्यांची प्रकृती गंभीर आहे असंही कळत होतं। मात्र उपचारादरम्यान झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली। गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन यांचं वास्तव्य अमेरिकेतच होतं। झाकीर हुसैन आणि तबला हे समीकरण म्हणजे दिवा आणि ज्योत कशी असते अगदी तसंच होतं। वडील अल्लाह राखा खान यांच्याकडूनच त्यांनी तबला वादनाचे धडे गिरवले होते। मात्र याच अत्यंत विनम्र कलावंतांचं निधन झालं आहे। झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध तबलावादक अल्लाह राखा खान यांचे पुत्र होते। झाकीर हुसैन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे। साज या सिनेमात त्यांनी अभिनय देखील केला आहे। झाकीर हुसैन यांनी वडील अल्लाह राखा खान यांच्यासह तबला वादनाचे धडे वयाच्या 7व्या वर्षापासून गिरवण्यास सुरुवात केली होती। तसंच त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षापासून झाकीर हुसैन देशभरात त्यांनी तबला वादन परफॉर्म करण्यास सुरुवात केली होती। झाकीर हुसैन यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे। 1988 मध्ये झाकीर हुसैन यांना पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे। तसंच 1990 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कारही मिळाला होता। 2009 मध्ये झाकीर हुसैन 51व्या ग्रॅमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं। उल्लेखनीय बाब ही आहे की झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं। त्यापैकी 4 वेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे। तबला नसानसामध्ये भिनलेला आणि रसिकांच्या हृदयात भिनवणारा कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे। झाकीर हुसैन यांचा शक्ती नावाचा फ्युजन ग्रुपही चर्चेत आहे। झाकीर हुसैन यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅक्लॉफ्लिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं। 1970 मध्ये त्यांनी जॉन मॅक्लॉफ्लिन सोबत शक्ती नावाच्या फ्युजन ग्रुपची स्थापना केली, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली सादर केली। झाकीर हुसैन यांचं खरं आडनाव कुरेशी असं होतं, मात्र त्यांना हुसैन असं आडनाव देण्यात आलं। झाकीर हुसैन यांनी 1989 या वर्षी हिट अँड डस्ट या सिनेमातून त्यांचा अभिनय केला। 2016 मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसैन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं। व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे झाकीर हुसैन हे पहिले संगीतकार ठरले। झाकीर हुसैन यांनी 1978 मध्ये इटालियन अमेरिकन कथ्थक डान्सर अँटोनिया मिनेकोला यांच्याशी लग्न केलं। या जोडप्याला 2 मुली आहेत। आता झाकीर हुसैन यांच्यानंतर त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि 2 मुली असं कुटुंब आहे।